500,000. एन्शियंट वर्ल्ड बाबा, मोस्ट पॉप्युलर सिटी इन द एन्शियंट वर्ल्ड. तो सस्टेन नाही करू शकत नाही गाणं, उग्रवास आहे. ते जेव्हा भेटले होते श्रीरामाला इथं इथे हे बघ इथं आणि तिथं ते राम सेतूचं निर्माण आहे. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. आज आपण जाणून घेणार आहोत हम्पीतील त्या देवाची कथा जो तुटला पण कधी हरला नाही. स्वागत आहे हम्पीच्या इतिहासात. पण त्याआधी जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब नक्की करा. हे आहे लक्ष्मी नरसिम्हा टेम्पल. इसवी सन 1528 मध्ये एकाच दगडातून कोरलेली भव्य मूर्ती. एकेकाळी देवी लक्ष्मी त्यांच्या मांडीवरती होत्या, पण आक्रमणानंतर मूर्ती तुटली. आजही उग्र नरसिंह हम्पीत शांतपणे बसलेले आहेत, तुटलेले पण अढळ. इतिहास सांगतो, राज्य संपतात पण श्रद्धा कधीच संपत नाही. हम्पीतील बडवी लिंग हे भगवान शंकरांचं हम्पीतील सर्वात मोठं लिंग आहे. साधारण 3 मीटर उंच, एकाच दगडातून घडवलेलं आणि कायम पाण्यात बुडलेलं. ह्या लिंगावरती कोरलेली आहे नागराजाची प्रतिमा. याला बडवी लिंग म्हणतात, कारण असं मानलं जातं की हे लिंग एका गरीब भक्ताने उभारलेलं. ना अलंकार, ना भव्य सजावट, फक्त शांतता, साधेपणा आणि खोल श्रद्धा. आता हे आहे अंडरग्राऊंड शिवा टेम्पल, किंवा स्थानिक भाषेत म्हणायचं झालं तर प्रसन्न विरूपाक्ष मंदिर. हे मंदिर जमिनीच्या सपाटीपेक्षा खाली बांधलेलं आहे, म्हणूनच त्याला अंडरग्राऊंड शिवा टेम्पल म्हणतात. हम्पीतील हे एकमेव मंदिर आहे जिथे तुम्ही प्रत्यक्ष खालच्या पातळीवर जाऊन देवळात जाता. समोरून पाहिलं तर 2 मोठ्या दगडी भिंती आणि मध्ये एक रुंद उतरत जाणारी पायवाट आहे, जणू एखादं प्राचीन गुप्त स्थानच. आत पाऊल टाकताच थंड हवा जाणवते आणि प्रकाश खूप कमी असल्यामुळे मंदिरात एक वेगळीच रहस्यमय शांतता असते. ह्या मंदिराचं सर्वात अनोखं वैशिष्ट्य म्हणजे गर्भगृहापर्यंत पाणी साचलेलं असतं, कारण मंदिर खाली असल्यामुळे पावसाचं आणि भूजलाचं पाणी नैसर्गिकरित्या इथे जमा होतं. त्यामुळे प्रवेश करताच कधी कधी तळाशी पाण्यावरूनच चालत जायला लागतं. मंदिराच्या आतल्या भागात गर्भगृहामध्ये एक शिवलिंग आहे. शतकानुशतके इथे पूजा होत होती, पण आता मंदिरात पाणी राहिल्यामुळे दैनिक पूजा होत नाही. खूप सारे 200+ सापडलेले स्टॅच्यू. हा, मग रोज नाम सापडले ना. नागिनी काही काही आत्ताचे पण लावलेत. हे तो मॉडर्न असं ना. हां, एवढा कसं काय अजूनपर्यंत एकदम गुड कंडिशन मध्ये. हे विष्णू देवाची खंडित मूर्ती लोकांनी डायरेक्ट तोडून टाकले, त्यांचा चेहरा वगैरे सगळंच. आपल्याला जायचं आहे हत्ती शालाला, लोटस महल वगैरे बघायला. तर त्यासाठी आपल्याला आधी तिकीट काढायला लागेल. तर तिकीट खाणं इकडे, तिकीट काढायचं घर आणि जायचं आपल्याला इकडे. हे आहे तिकीट घर, जिथे तुम्ही 25 रुपये पर पर्सन प्रमाणे तिकीट घेऊ शकता. इथं लहान मुलांना फ्री आहे. तुमच्याकडे जर कॅश नसेल तर QR कोड स्कॅन करून सुद्धा तुम्ही ऑनलाईन पेमेंट करू शकता. आणि हो, हे तिकीट तुम्हाला एकदाच काढावे लागते. त्यामध्ये आजूबाजूची वास्तू किंवा स्मारक फ्री आहेत.
होटल की दीवार में 3 छोटे प्रवेश द्वार हैं। प्रवेश की का कधी कधी कलाकार कॅनव्हास शोधत नाहीत तर इतिहास शोधतो. असंच पुण्याहून काही कलाकार इथे हंपीत आलेत. रंग घेऊन नाही तर दगडांत दडलेली कथा टिपण्यासाठी. जिथे प्रत्येक भिंत एक शिल्प आहे आणि प्रत्येक सावली एक रेषा. इथे बसून ते चित्र काढत नाहीत तर काळाशी संवाद साधतात. हे आहे लोटस महल. झेनाना इन्क्लोजरमध्ये असलेला हा महल विजयनगर साम्राज्याच्या काळात राजघराण्यातील राण्या व स्त्रियांसाठी बांधण्यात आला होता. लोटस महलची रचना कमळाच्या पाकळ्यांसारखी आहे, म्हणूनच याला हे नाव पडलं. ह्या महलात दिसतं हिंदू आणि इस्लामी स्थापत्य शैलीचं सुंदर मिश्रण. कमानी, स्तंभ आणि छोटे घुमट. विशेष म्हणजे इतक्या वर्षापूर्वी बांधलेला असूनही उन्हाळ्यामध्ये इथे नैसर्गिक थंडवा जाणवतो. आता आपण इलेफंट स्टेबल्स, ज्याला आपण हत्तीशाळा म्हणून ओळखतो, तिथे आलोय. विजयनगर साम्राज्याच्या काळात राजांच्या शाही हत्तीसाठी ही भव्य वास्तू बांधली होती. इथे एकूण 11 मोठे दालन आहेत. प्रत्येक दालनात एक हत्ती राहायचा. मधोमध असलेलं मोठं दालन शाही हत्तीसाठी खास होतं. आखी रामायण दिसली का, म्हणून त्याला हजार राम मंदिर म्हणतात. ओके. सर आता आपण एंटर करतोय हजारराम मंदिरमध्ये. इथे त्यांनी जे ब्लाइंड लोक असतात त्यांना रीड करण्यासाठी पण केलेलं आहे. सो ते असं बोट इथे डॉट्सवर ठेवून रीड करू शकतात. रामायण पूर्ण नक्षी इथे दिले. जवळजवळ 1000 रामाचे स्ट्रक्चर बनवले, म्हणून त्याला 1000 राम मंदिर असं म्हणतात. मंदिराच्या ह्या भागात भिंतींवर कोरलेलं आहे विजयनगरचं त्या काळातील सैन्य, सैनिकांची तुकडी, हत्ती, घोडे, उंट, युद्धदृश्य किंवा राजदरबारातील उत्सव. नावातलं 1000 हे खूप लोकांना गोंधळात टाकतं. खरं तर इथे 1000 राम नव्हेत. ह्या मंदिरातील भिंतींवर रामायणातील हजारो प्रसंग कोरलेले आहेत, म्हणून ह्याला 1000 रामा असं नाव पडलं. हे मंदिर सामान्य लोकांसाठी नव्हतं. हे राजघराण्यासाठीच खास मंदिर होतं. सभामंडपातील स्तंभ काळ्या दगडांचे असून त्यावर सुंदर यक्ष देवता, नर्तकी व गंधर्व कोरलेले आहेत. काही स्तंभांवर राम, सीता, लक्ष्मण आणि हनुमान यांच्या मूर्ती असून त्यांच्या आजूबाजूला लहान प्रसंग शिल्पांनी कोरलेले आहेत. गर्भगृहाच्या भिंतींवर विष्णूंच्या विविध अवतारांची शिल्प आहे. मत्स्य, कूर्म, वामन, नरसिंह, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध आणि कल्की. काही भिंतींवर फुलांची जाळी, वेल, कमळ यांचे नाजूक कोरीवकाम दिसते. हे त्या काळातील दक्षिणेतील मिनिएचर शैलीचे उदाहरण आहे. राजे, राण्या, राजवंशातील लोक इथे पूजा करायला, सण साजरे करायला किंवा रामायण वाचायला यायचे. 1000 राम मंदिराचं सर्वात मोठं सौंदर्य म्हणजे त्याचं कोरीवकाम. इथं इथे बघ इथं इथं आणि तिथं ते राम सेतूचं निर्माण आहे. पूर्ण रामायण आहे. इथे अजून दशरथांचा दरबार, राम, लक्ष्मण, सीता यांचा वनवास, सुवर्ण मृग, राम, रावण यांचं युद्ध, हनुमानांची लंका उड्डाण, वानर सेनेची सेना, रावणाचा पराभव, जणू संपूर्ण रामायण दगडात उभं आहे. प्रत्येक प्रसंग इतका नीट बारकाईने कोरलेला आहे की एक एक भिंत बघण्यातच मिनिट निघून जातात.
हे मंदिर 15व्या शतकात बांधलेलं असून गर्भगृहामध्ये राम, लक्ष्मण, सीता व हनुमान यांच्या मूर्ती नाहीत. हे मंदिर म्हणजे दगडात कोरलेलं रामायणच आणि विजयनगरच्या वैभवाची एक जिवंत आठवण आहे. इथेच आपल्याला एक दृश्य बघायला भेटतं जिथे बाली व सुग्रीवचं युद्ध चालू असताना श्रीरामांनी बालीचा केलेला वध. राज प्रांगणात येताच सगळ्यात पहिले महानवमी डिब्बा दिसतो. डिब्याच्या भिंतीवर घोडे, हत्ती, शिपाई, नर्तक, युद्ध दृश्य अशा शेकडो कोरीव प्रतिमा दिसतात. जणू ते सगळं आजही सुरूच आहे. राजप्रांगणातील सर्वात प्रभावी ठिकाण म्हणजे महानवमी डिब्बा. हा विशाल दगडी प्लॅटफॉर्म सण, उत्सव, राजरोह, लष्करी परेड आणि परकीय दूतांच्या स्वागतासाठी वापरला जायचा. इथे उभं राहिलं की कल्पना करा, सम्राट विरूपाक्ष किंवा कृष्णदेवराय ह्या प्लॅटफॉर्मवर उभे राहिले असतील आणि हजारो जनतेला भाषण दिलं असेल. तुम्ही हे सेम स्ट्रक्चर एका मूवीमध्ये बघितलंच असेल, होय, बाहुबली मूवीमध्ये, जेव्हा भल्लाल देव शपथ घेतो तेव्हा. त्याचं इन्स्पिरेशन त्यांनी ह्याच आर्किटेक्चरवरनं घेतलंय. किंग्स ऑडियन्स हॉल. इथे एकेकाळी राजाचं भव्य दरबार हॉल उभं होतं. आज फक्त खांबांचे तळ दिसतात. फक्त कल्पना करा, 100 पेक्षा जास्त सुबक खांब, मोठे सिंहासन मंच, राजाच्या समोर मंत्री, दोन्ही बाजूला शेकडो दूत व पाहुणे. राजप्रांगणात काही ठिकाणी जमिनीखाली जाणारे मार्ग दिसतात. हे होते गुप्त कक्ष. सुरक्षा, दस्तऐवज, राजकीय संवाद किंवा संकटात राजपरिवाराच्या संरक्षणासाठी. पुढे जाताना नजरेत भरते ती जॉमेट्रिक स्टेप वेल पुष्करणी. प्रत्येक पायरी, प्रत्येक कोन अचूकपणे कापलेला. इतकं परफेक्ट रेषा की आजही बघितल्यावर आश्चर्य वाटतं. ही होती राजघराण्याची पवित्र जलतलाव. सण, पूजा अर्चना, महत्त्वाच्या विधी, राजे मंत्री इथे स्नान करून शुद्धीकरण करत. त्या काळातील अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या दगडी पाईपलाईन्स. तुझा कुठे कॅमेरा? तुझा कॅमेरा दाखव. तुझा कॅमेरा दाखव. हे आहे क्वीन्स बाथ. हे नाव ऐकल्यावर पहिल्यांदा वाटतं हे फक्त एका राणीचं स्नानगृह असेल, पण नाही. हे होतं राजघराण्याचं रॉयल स्पा. आत शिरताच जाणवतं हवा थोडी थंड आहे
आवाज आपोआप कमी होतो आणि नजरेत भरतात त्या नाजूक कमानी. चारही बाजूंनी कमानींची वाकडी सरळ नक्षी, जणू एखादी दगडी चित्रच. मध्यभागी आहे एक मोठा खोल दगडी पूल. कधी काळी हा पूल स्वच्छ थंड पाण्याने भरलेला असायचा. पाण्याची नळी, फिल्टर सिस्टम आणि पाणी आत बाहेर जाण्यासाठी नाजूक दगडी मार्ग तयार केले असत. मित्रांनो, लाईक करा, कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसे वाटताय. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.